सो लेट स्टार्ट. भाई मॅच झाली, एक नंबर तडाख्याची मॅच झाली, एकदम तडका फडका देऊन मॅच झाली. मॅच नव्हती ते, हा होता मौत का खेळ, मौत का नंगा नाच. मॅच खेळायला पाहिजे, रन चेस व्हायला पाहिजे, पण माहीत आहे काय, समोरच्या टीमला डिप्रेशनमध्ये नाही टाकायला पाहिजे माणसानं. हे अशी मॅच झाली की समोरचा विचार करू राहिला की मी आता याच्यावरही मी काय करू. पहिल्या ओव्हरमध्ये पहिल्या म्हणजे 6 रनावर 2 विकेट आउट आहे. पहिल्या 2 ओव्हरमध्ये विकेट पडल्या होत्या आपल्या. पहिल्याच ओव्हरमध्ये विकेट पडली असं समजून घ्या. 6 रनावर 2 विकेट आहे. याच्यानंतरही 200 रन, 208 रन जर 15 ओव्हरमध्ये चेस होत असन तर मग काय म्हणा, खरं मग काय म्हणा माणसानं. म्हणजे शब्द नाही राहत. म्हणजे माणूस त्रस्त होऊन जाते, माणूस कासा वीस होऊन जाते. पागल कुत्रा लावला या हिशोबानं मारलं न्यूझीलंडले काल. असं डिप्रेशनमध्ये टाकून दिलं. ते बिचारे प्रॅक्टिस करायला आले ते T20 वर्ल्ड कपची, की नाही प्रॅक्टिस होते जराशी इंडियासोबत, टक्कर करते नव्हते, आपणही वर्ल्ड कप जिंकू असं तसं. मी मजा नाही करत. सँटनर उठला नसन, मिचेल सँटनर तो उठला नसन डबल बेडवरून, आणि ते आहे त्यांचे 1-2 बॉलर, ते तर भाई त्यांना तर ऑलमोस्ट त्यांची रिटायरमेंटच आहे. करिअर चालू व्हायच्या पहिले रिटायरमेंट पोचून गेली असेल त्यांच्या. तो ट्रेंड बोल्ट बिचारा त्यानं रिटायरमेंट काय घेतलं इंटरनॅशनल पासून, त्याची तर आत्मा दुखून टाकली तुम्ही ना. आता काय ट्रेंड बोल्टची वापसी करवता डबल. तो विलियमसन तो तर यार, तो तर म्हणत असन भाऊ हे काय झालं, हे ये नाही इत्ता नाही सहन होणार था. पण एवढं बरबाद काम, एवढं एवढं एका ओव्हरमध्ये 2 विकेटा, एका ओव्हरमध्ये 2 विकेटा. त्याच्यानंतर 15 ओव्हरमध्ये 200 चेस. कसं आहे, मारू आपण राहिल तू, फाटू दुसऱ्या कोणाची राहील ती. मार न्यूझीलंड खाऊ राहील ती आणि फाटू दुसऱ्या कोणाची राहील ती. कोणी आता ते चालू नाही का नांदा की नाही अब एशिया कप का बदला अब हम T20 वर्ल्ड कप में लेंगे. आता हे नवीन आलं आता की बा एशिया कपचा बदला आता T20 वर्ल्ड कपमध्ये घेणार. हे मार्केटमध्ये नवीन आलं. मी ऐकलं ते तुम्हाला सांगू राहिलो. मी ऐकलं म्हणून तुम्हाला सांगू राहिलो. नाही असं कसं, मी नाही ऐकलं, मी सहन केलं ना, तुम्ही सहन करा म्हणून मी सांगू राहिलो गोष्ट. पण भाईसाहेब, आणि तुम्हाला एक गोष्ट सांगू, 200 चेस झाले ठीक आहे, ते गरज त्याच्यात हार्दिक पांड्याही नव्हता, त्याच्यात रिंकू सिंगही नव्हता, अक्षर पटेल तर दूरची दूर गोष्ट आहे एकदम. काय म्हणा माणसानं, याच्यापेक्षा बत्तर गोष्ट काही आहे आता माणसासाठी. अभे 200 चेसमध्ये तुम्ही रिंकू सिंगला पोचूही नाही देऊ राहिले. हार्दिक पांड्या दूर दूरपर्यंत कुठंच काही नाही आहे तुमचे. ते उतरले असतं काय झालं असतं बाबा. मी म्हणतो आता का 250 रन सेफ नाही आहे इंडियाच्या समोर. पण एवढं चांगलं होतं आपलं म्हणणं होतं, सूर्याचा कमबॅक झाला पाहिजे, ईशान किशनचे रन आले पाहिजे. मला 2-3 गोष्टी पाहिजे होत्या, इमानदारीनं पाहिलं तर. आणि या मॅचमधून अराउंड सगळे डॉट क्लिक झाले, फक्त 1-2 डॉट बाकी आहे आता, 1-2 पॉईंट्स बाकी आहे. पॉईंट कोणते कोणते बाकी आहे थांबा मी तुम्हाला सांगतो. सूर्याचे रन आले, सगळ्यात महत्त्वाचे सूर्य रन आले, ठीक आहे. ईशान किशनपासून रन पाहिजे होते, ईशान किशनपासून रन आले. बुमरावर डिपेंडेंट, म्हणजे बुमरावर एवढा स्कॉट डिपेंड नसला पाहिजे, तेही झालं. बुमरा आज प्लेइंग 11 नव्हता. वरुण चक्रवर्तीचा आज दिवस नव्हता. वरुण चक्रवर्तीने विकेट घेतल्या, बरोबर आहे. वरुण चक्रवर्तीला पडलेले पण आज त्याला भयंकर मार पडली. ते झाल्यावरही इंडिया जिंकली, ठीक आहे. अभिषेक शर्मा चालला तच इंडिया जिंकते असं काही होतं कोणाचं म्हणणं, असं काही नाही आहे म्हणणं. म्हणजे असं इन रिॲलिटी असं काही नाही आहे की ओपनर आहे, ओपनरचा जीव, ओपनरचा विषय तसा असते. ओपनर जर थांबला मॅच खतम. ओपनर जर आला तर मग बाकी तुम्ही पाच बसा काय विषय आहे. तर ओपनरचं कामात ते आहे, तो ते पहिल्यापासून तसा विषय आहे तो. अभिषेक शर्मा नाही चालला तरी 200 चेस उरायले नाही उरायले तेही माहीत पडून गेलं. ओपनर म्हणून दोघंही चालले नाही चालले. ओपनर अभिषेक शर्माच नाही आहे, ओपनर संजू सॅमसंग पण आहे. फक्त माझी अडली एक की आता संजू सॅमसंग पासून रन येणं बाकी. मी रिंकू सिंगच्या बॅटपासूनही रन पाहिले, मी हार्दिक पांड्यापासूनही पाहिले. हार्दिक पांड्याचं इंजिन गरम आहे. हार्दिक पांड्याला काय झालं, म्हणजे हार्दिक पांड्या ज्या हिशोबानं असं तो रागात गेला, असे काही काही चांगले चांगले शब्द म्हणून गेला, ते समजून राहिलं तर काऊन झालं काय झालं. हार्दिक पांड्याला खतरनाक बोलून गेला भाई. म्हणजे एवढा अर्धा 1-1 किलो अशी गाली शिवी दिली ते ना, 1-1 किलो अर्धा किलोच्या.
फेकू फेकू मारलं त्याने शिवाय, का माहीत काहून असं, म्हणजे काय झालं काय नेमकं हे समजलंच नाही. एकदम भयंकर ॲग्रेशन मध्ये होता भाई तो. का सांगा काय झालं. आणि रिंकू हे पहा, मला काय पाहिजे म्हणजे आपल्या याच्यातला, आता मी एक कंडिशन सांगून देतो रियालिटीची काय याचं. रिंकू सिंग रन आले, ओके बढिया, टचचा गुड टचमध्ये, चांगला टचमध्ये. शिवम दुबे पहिल्या T20मध्ये रन नव्हते आले, ते यामध्ये या मॅचमध्ये रन आले, मस्त आले 200 स्ट्राईक रेट ना, तेच पाहिजे होतं आपल्याला. की बा हाही एक याचं इंजिन चालू करा. आता याचं इंजिनही चालू आहे, बॅटिंग नाही चालू आहे, बॉलिंग नाही चालू आहे. ठीक आहे, हार्दिक पांड्या बोलायची गरज नाही. आपला राहिला कोण, सूर्यकुमार यादव आले भाऊ फॉर्ममध्ये. आता फक्त 2-3 मॅच आणखी सूर्यकुमारच्या यादवच्या चांगला गेला की बस मग विषय खतम. मग त्याच्यानंतर कोण 3 नंबर ईशान किशन. ईशान किशनने रट्टा देऊन दिला गरम. राहिला कोण आता, अभिषेक शर्मा. अभिषेक शर्मा पहिल्या मॅचमध्ये चालला. आता फक्त एक जण राहिला, संजू सॅमसन. आता गोष्ट काय माहिती आहे काय, संजू सॅमसंगला रन काढणं सगळ्यात गरजेचं आहे, नाही तर ईशान किशन संजू सॅमसंगची जागा घेऊन घेणार. आता तो ओपनिंग करू शकते ईशान किशन, असं लवकर झालं हे म्हणण्यासाठी. पण हे चर्चा चालू झाली सध्याच्या कंडिशनमध्ये हे की बा संजू सॅमसंगला राहू द्या, तुम्ही ईशान किशनला आला, तिलक वर्मा आल्यानंतरही ईशान किशन पासून ओपनिंग करा. ईशान किशन आणि आपला अभिषेक शर्मा हे दोघं ओपनिंग करतील. एवढं लवकर नका करू. कसं आहे माहिती आहे काय, त्याची जागा पहिली गोष्ट संजू सॅमसंगची जागा एकदम बैकवल्या तुम्ही. समोर मागं वर खाली ड्रॉप ठेवलं, हे केलं ते केलं, सगळं केलं, एवढं केलं. असं नका करू. आता सरळ म्हणून राहिलो, हे सिरीज देऊन द्या, याच्यानंतरच्या 2-3 मॅच देऊन द्या, तो येऊन जाते फॉर्ममध्ये. संजू सॅमसंगचा कसा विषय, एक तर चालन तर खतरनाकच चालून टाका ना एकदम, म्हणजे सेंचुरी देऊन टाका भाऊची. म्हणजे एक तर बत्तक एक तर शतक, तर हेच गोष्ट चालू आहे सध्या. एक तर बत्तक आहे, एक तर शतक आहे. आता संजूची जनरली हेच गोष्ट असते, एकदम खेळांत नाही सेंचुरी देऊन दे डायरेक्ट. नाही खेळला तर मग तर हाच 0, तो काही विषयच नाही आहे. संजूसाठी एवढी पण त्याला रन बनवणं गरजेचं आहे सध्याच्या कंडिशनमध्ये. पण संजूपासून रन पाहिजे आपल्याला, एकदम महत्त्वाचे आहे संजूचे रन सध्याच्या कंडिशनमध्ये. आणि राहिली गोष्ट इंडियन बॉलिंगची, तर भाऊ आज हर्षदीपला चांगलं धुतलं गेलं. ज्या हिशोबानं हर्षदीपने मारलं, हर्षदीप फुल तपेल असं भाऊ. तो दिन एखाद्याला गरम ठेवून आडव्या पट्ट्यात तो नाही विसरत ही गोष्ट. तो खरंच नाही विसरत ही गोष्ट की हर्षदीप सिंग आज का मारलं. हर्षदीप सिंगले पहिल्या ओव्हरमध्ये धुतलं, तिसऱ्या ओव्हरमध्ये धुतलं, शेवटच्या ओव्हरमध्ये धुतलं. अरे का लावलं यार. हर्षदीप सिंग कधी एवढा मार खात नाही, कधीच नाही खात एवढा मारतो. म्हणजे रेअर दिवस, एखादा खराब दिवस चालला जाईल तर हर्षदीप मार खाते. आज त्यानं धप मार खाल्ला हर्षदीप सिंगनं. एवढा मार खाल्ला की त्याची लिमिट नाही. आज आपला काय नाव आहे त्याचं, वरुण चक्रवर्तीही धुतल्या गेला चांगला आहे ना, एक नंबर धुतला गेला वरुण चक्रवर्ती. म्हणजे हे ते कसं माहिती आहे काय, माझं म्हणणं तात्पर्य असं आहे सांगायचं की हे आज आपले मेन बॉलर चालले नाही तरी आपण जितलो, हे गोष्ट इम्पॉर्टंट आहे. की बा असं आपण एवढं कोणी डिपेंडेबल नाही आहे. आणि तुम्हाला माहिती आहे का, आपण कोणताही बॉलर खेळवा स्क्वॉडमध्ये बसलेला, भाईसाब तो मॅच विनर आहे. तुम्ही कोणताही बॅट्समॅन खेळवा, तो मॅच विनर आहे. आता अजून तर रवी बिश्नोई पाहायचं बाकी आहे. एक गोष्ट सांगून देतो रवी बिश्नोईबद्दल. रवी बिश्नोईनं स्वतःला जे अपग्रेड केलं भाऊ, तो 2.0 व्हर्जन आहे त्याचा. त्याची जर बॉलिंग आली, त्याला चान्स भेटला वरुण चक्रवर्ती रवी बिश्नोईले, तो 3-4 विकेटापेक्षा तर खाली उतरण नाही. 3 विकेटांना मिनिमम आहे त्याच्या, लग्ग शरद. अरे मी लिहून देतो, गॅरंटी आहे मला. रवी बिश्नोईला खेळवा, तो 3 विकेटा घेईन पहिल्या मॅचमध्ये त्याच्या. कारण की एवढा खतरनाक भाई. त्याचे स्ट्रॅटगेट पहा जराशे तुम्ही, त्याची बॅटिंग पहा. तो धप छक्के मारू राहिला वरुण नाही रवी बिश्नोई, तो धप छक्के मारू राहिला. बॉलिंग खतरनाक करू राहिला, एवढ्या खतरनाक टाकू राहिला. तो गिगली सब ताकद न की त्याची लिमिट नाही. तो भरून बसेल आहे रवी बिश्नोई. आणि बाकी तर यार का म्हणा, आता एकदम म्हणजे समोरच्या टीमला जर डिप्रेशनमध्ये टाकायचं असेल तर ही मॅच पाहून घ्या. मग आता का राहिलं मग दाखवायचं. अबे तुम्ही T20मध्ये मेड इन विकेट टाकसान, मेड इन ओव्हर टाकसान, मेड इन पॉवर प्लेमध्ये मेड इन टाकसान, का म्हणा आता येईल. आणि तुम्हाला माहिती आहे का एक गोष्ट, सचिन रवींद्र आणि कुलदीप यादव ह्या दोघांचं काहीतरी आहे एक, म्हणजे दोघंही एकामेकाला सहन नाही करू शकत, हा असा विषय आहे दोघांचा. कारण की माहिती आहे काय, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये सचिन रवींद्र मारू राहिला भाईसाहेब. तो
एवढ्या ताकदनं मारवलं तर चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये की त्याची लिमिट नव्हती. तो देऊ राहिला गरम, तो पाहुणे राहिला तर समोर मागं होणार, तो मारू राहिला. कुलदीप यादवनं आल्यावर पहिल्या बॉलमध्ये थंडा गेला तिला, पहिल्या बॉलमध्ये हपकन एका याच्यात विकेट आणि दुसऱ्या याच्यात आऊट. आजही तसंच झालं. आजही सचिन रवींद्रला कुलदीप यादवनं तिला चढून ताकदनं, आणि आपल्या इथं थोडी कॅचिंग गिचिंग जराशी थोडी चुकली अशी, असं वाटत नाही का कॅचिंगचं जरासं काय म्हणते, जरासं असं दुखू राहिलं की बा कॅचिंग गिचिंग फिल्डिंग जराशी बरं झालं तर बरं होणार ती गोष्ट. संजू सॅमसंग आणि त्याचे रिव्ह्यू तर या संजू सॅमसंग आणि आपल्या सूर्यकुमार यादव हे रिव्ह्यू लय वाया चालले भाई. मागच्या मॅचमध्ये 2 रिव्ह्यू वाया गेले फिल्डिंग करताना, याच्यात एक रिव्ह्यू पहिलाच वाया गेला. बरोबर थोडी आहे असं. कोई ना हो जाएगा काही विषय नाही, आपला चालत राहते जोपर्यंत जिंकू राहिली सब बढिया आहे. पण कसं आहे माहिती आहे का, हे पॉईंट्स असतात या पॉईंटवर लक्ष देत असतात. ज्या दिवशी हारली त्या दिवशी पहिल्या याचीच गच्ची पकडला जाईल, असं होते. नाही तो असा विषय आहे. आणि जे सूर्यकुमार यादवनं पहिले टाईम घेतला, ठीक आहे, पहिले टाईम घेतला. एक गोष्ट सांगू, सूर्या 8 वर 8 होता, म्हणजे 8 रन 8 बॉलवर होता सूर्यकुमार यादव. 23 वर 50 मारले भाऊन, तरी 23 बॉलमध्ये 50 रन मारले भाऊन. एवढं खतरनाक काम चालू होतं. ईशान किशननेही खतरनाक धुतला. ईशान किशननं 21 बॉलमध्ये 50 मारली. सूर्यकुमार यादवनं 23 बॉलमध्ये 50 मारली. तर हे तडाख्यानं काम चालू आहे, एकदम मस्त चालू आहे, गरम. कोणी खेळा असं कळाईतून म्हणजे त्यांच्या बॉलरले तर आज असं कळाईतून काढलं ना हो, गरम गरम ब्रेड पकोडा, गरम गरम समोसा, असं कळाईतून घेतलं त्यांनी, बाहेर काढलं. एवढ्या हिशोबाने मारलं त्यांनी, एवढं ब्रुटली नसतात मारत. मी डबल म्हणून राहिलो, एवढं ब्रुटली नसतात मारत. एवढं ब्रुटल मारत असते का यार, कशा गोष्टी करतो. एवढं ब्रुटली नसतात मारत भाऊ. ते कसं आहे, लय झोमते या गोष्टी. समोरचा माणूस डिप्रेशनमध्ये चालला गेला तर म्हटलं नाही आता मला वर्ल्ड कपच नाही खेळायचं. काय करा माणसानं, ते जाऊ द्या, ते पाहून बाकीच्यांची कोण फाटू राहिली. आवाज तर मला बॉर्डर पार येऊ राहिला, डायरेक्ट बॉर्डर पारवरून आवाज येऊ राहिले की अरे ऐसा थोडी होता, 200 रन आणि 15 ओव्हरमध्ये चेस होऊ राहिले, असं थोडी असते. 200 रनसाठी तर शेवटच्या ओव्हरमध्ये जायला लागते, शेवटच्या ओव्हरमध्ये 20-25 रन राहतात, मग कधी चेस होतात 200 रन. असं थोडी की 15 ओव्हरमध्ये चेस होऊन जाते. आणि विकेटात 2 विकेट 3 विकेटावर तर जितले तुम्ही, म्हणजे 7 विकेटानं जितले ना. 3 विकेट तर पडले वाटते, ईशान पडला, संजू पडला, अभिषेक पडला. मला काय वाटतं माहिती आहे का, नाही मला शिवम दुबेचे रन पाहिजे होते, पण मला काय वाटतं माहिती आहे का, ईशान किशन आणि सूर्या हे नॉट आउट यायला पाहिजे होते. मग तर यार ते तर खतम. मग न्यूझीलंड खतम झाली असती जर ईशान किशनची विकेट नसती भेटली तर. खतम झाली असती न्यूझीलंड, खतम, जर ईशान किशनची विकेट नसती भेटली. ईशान किशन आणि सूर्यकुमार यादव नॉट आउट आले असते तर भाईसाब एवढे रडले ते बाटल्या भरल्या त्यांच्या पाण्यानं, एवढे रडले ते काल. मी व्हिडिओ पॉज केला काही वेळसाठी, कारण की ते मला एक ब्रेकिंग न्यूज भेटली, एकदम अपडेट, एकदम तव्यातून सध्याच काढली अशी, कढईतून फ्राय केली आहे सध्या. एकदम लेटेस्ट न्यूज आहे, एकदम खतरनाक. माणसाची पाहून फाटून जाईन. 2 मिनिटं आधी मी मॅचच्या गोष्टी साईडला ठेवून राहिलो, पण ते न्यूज मी पहिले सांगू राहिलो. लेटेस्ट न्यूज अशी आहे की BPL म्हणजे बांगलादेश प्रीमियर लीगनं विराट कोहली आणि रोहित शर्माला बॅन केलं. इंडियन प्लेअरला बॅन केलं त्यांना BPL मधून. विराट कोहली, रोहित शर्मा आता BPL मध्ये खेळताना नाही दिसणार आपल्याला, आणि कोणताही इंडियन प्लेअर आता BPL खेळू शकणार नाही. BPL म्हणजे बांगलादेश प्रीमियर लीग. सध्याची न्यूज आहे, जस्ट नाव सध्या आली, एकदम सध्या कळायतून काढली ही न्यूज म्हणून. आता कसं होणार, म्हणजे आता जे इंडियन प्लेअरनं जे घर बांधकाम करायला काढलं होतं, जे प्लॉट गीट घ्यायला लावले होते, जे शेती गीती, जे जमीन घ्यायला लावली होती, ते कसं होणार आता कम्प्लीट. ज्यांची जमीन आहे त्यांचा सौदा थांबून जाईल, ज्यांना घर बांधकाम करायला काढलं त्यांचं कसं होणार. की आता BPL वरून पैसे येणार तर मग घराला लागणार, मग घालू पण घर नाही, हसायची गोष्ट नाही आहे, फालतू गोष्टी नाही आहे, सिरियस गोष्ट आहे भाई. कशा गोष्टी करू राहिले तुम्ही.
BPL ना इंडियन प्लेयरले बॅन केलं आणि विराट कोहली आणि रोहित शर्माला तर पर्सनली बॅन केलं त्यांनी. आता कोणताही इंडियन प्लेयर BPL खेळू शकणार नाही. ब्रेकिंग न्यूज. शिट. भारताचं खूप मोठं नुकसान आहे. भारत म्हणा, BCCI म्हणा, खूप मोठं नुकसान आहे. कमीत कमी 1,500 1,500 म्हटलंच आहे मी. 1,500 रुपये चा लॉस झाला BCCI. 1,500 रुपये. हा लॉस कसा रिकवर होणार? आणि रियालिटी आहे. हा एवढा लॉस कसा रिकवर करायचा हे सांगून द्या आता मला. मला काही नाही ऐकायचं. मला फक्त एवढं सांगा, हा लॉस कसा रिकवर होणार होता. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. याच्यावर महत्त्वाची गोष्ट कोणती नाही आहे सध्याच्या कंडिशनमध्ये. हे मॅच गीत जाऊ दे, मॅच गेली भाड़ में. गेम को निकालो भाड़ में. गेम जाए भाड़ में. आता हा जो लॉस झाला याचा कसा करायचा मला एवढं सांगून दे. एवढी दुःखद घटना झाली. आता मला बोलायचं मन नाही करू राहिलं. मी अजून तर या स्कोअर कार्डवर पर्यंत पोहोचलोही नाही, पण मला बोलायचं मन नाही करू राहिलं. आता काय कसं होणार आता? ठीक आहे, आता करून घेऊ सहन. आता याच्यावर मी काय म्हणू शकतो? मी याच्यावर तर काही नाही म्हणू शकत. कर लेंगे सहन थोडासा, असं म्हणू शकतो. तर मी आणखीन काही नाही म्हणू शकत. मॅचवर येऊन जा. माझं मन नाही आहे, बिलकुल मन नाही आहे. एवढी न्यूज ऐकल्यावर माझं मन नाही आहे मॅचवर बोलायचं. माझं काहीच मन नाही आहे आता. पण आता बोलायचं लागणारच आता. शेट मॅन, शेट शेट मॅन. तर मॅचवर आता थोडंसं मन नाही आहे तरी आता बोलायचं लागलं नसतं. दादा बोलून घेतो मी. आता स्कोअर कार्डवर येऊन जाऊ आपण थोडं. पण स्कोअर कार्डवर याच्या पहिले एक पॉईंट राहिला बोलायचा. आज सूर्याने 50 मारली, ईशान किशनने 50 मारली. ठीक आहे. तर ईशान किशनने ज्यावेळेस 50 मारली ते ना, तर सूर्यकुमार यादवने हक केलं. म्हणजे समजा सेलिब्रेशनमध्ये ते पर्सनल वाटते यार थोडंसं, की बा ईशान किशनचं कमबॅक झालं. बरोबर आहे. सूर्यकुमार यादव त्या कमबॅकचे मायने समजू राहिलं. कारण की त्याचे स्वतःचे रन नव्हती येऊ राहिले. त्यांनी ईशान किशनचे रन येताना पाहिले तर जेलेसी नव्हती, पण एक आपुलकी, जिवाळा म्हणू शकतो किंवा खुशी म्हणू शकतो होते, की बा भाई सर याचे रन आले, चांगलं झालं. त्यांना केलं म्हणजे हक केलं कोणा, समजा सूर्यकुमार यादवनी, हार्दिक पांड्या, कुलदीप यादव, सगळं समजा स्टाफ वगैरे ते जो काही होता तो. पण सगळ्या प्लेअरकडून चांगलं भेटलं. ज्यावेळेस ईशान किशन आउट झाला त्यावेळेस पण सुद्धा. आणि स्काय ते सोबतच बॅटिंग करू राहिलं तर त्यानं पिचमध्ये पकडून घेतलं तरी तर चांगलं वाटलं. आणि ज्यावेळेस स्कायची 50 आली ना, त्यावेळेस स्कायनं पिचची म्हणजे हे केलं, प्रणाम केला, पाय म्हणजे झुकून नमस्कार केला. तर त्यानं समजते भाऊ की किती सिरियस आहे तो. आणि तो प्रॅक्टिस चांगला करू राहिला. आणि आय होप त्याचे रन आता चांगले. T20 वर्ल्ड कपमध्ये तो हायेस्ट रन गेटर बनू शकते सूर्यकुमार यादव. काऊन नाही बनू शकत? बिलकुल बनू शकते. खरंच टक्कर तर अभिषेक शर्मा पाचीच आहे तिले. अभिषेक शर्मा, तिलक वर्मा आणि हां सूर्यकुमार यादव. पण आय होप सूर्यकुमार यादव बना हायेस्ट रन गेटर. एवढे रन मारा कोणा मारले नसेल कोणा जिंदगीत. तेवढे रन मारा सूर्यकुमार यादवनं. तर ही गोष्ट आहे आता सध्याची सूर्यकुमार यादवची. तर थोडंसं येऊन जा बॅटिंग बॉलिंगवर जर असं काही येऊन जा ना. तर टॉस पहिले ते जितले न्यूझीलंडवाले ते म्हणे आम्ही पहिले बॅटिंग करतो. अच्छा नाही, सॉरी. इंडियावाले टॉस जितले. इंडियानं म्हटलं की आता तुम्ही पहिले बॅटिंग करा, की मागच्या वेळेस आम्ही नाही केली, एवढ्यात तुम्ही करा. तर डेव्हन कॉनवे. आणि हा एक नवीन आला त्यांचा प्लेअर, मस्त आहे तो. एक नंबर खेळला, एक नंबर. टीम शेफर्ट का बढिया खेळला प्लेअर. वाह. 2 मिनटं माझ्या साईडले गोष्ट ऐकून घ्या. डेव्हन कॉनवे आणि हा टीम शेफर्ट. कॉनवे भाईसाहेब हर्षित राणाच्या हत्ती लागला तो. कॉनवे हर्षित राणाचं माहोल झालं. 4 मॅचमध्ये 4 वेळा हर्षित राणानं त्याला आउट केलं.
म्हणजे हर्षित राणा येते आणि कॉन्वे जाते, अशी गोष्ट आहे सध्याची कंडिशन. आणि हर्षित राणानं सेलिब्रेशन करता नाही दाखवलं की चार चार बेटा चार, ऐसा विषय वो चार. तर ऐसा कॉन्वेचा विषय हर्षित नाही तर तो खतरनाक खेळूच बढिया राहिला तो. 9 बॉल 3 चौके 1 छक्का, 9 बॉल आणि 19 रन, 211 स्ट्राईक रेट. हत्ती लागला पण हर्षित राणा समोर थोडी टेकू राहिला भाऊ तो. राणा समोर तर गिल नाही टेकला, तू का घंटा टेकून जाशील. राणा समोर गिल नाही टिकू राहिला, गिल नाही टिकू शकत. टीम शेफर्ड 13 बॉलमध्ये 24 रन. याला वरुण चक्रवर्तीने पकडलं, पहिल्याच ओव्हरमध्ये घेतलं याला धरून. टीम शेफर्ड 13 बॉलमध्ये 24 रन, 5 चौके, 184चा स्ट्राईक रेट, बढिया. हा सचिन रवींद्र, मला तर वाटलं आज यारानं बॉल खेळणं पण नाही. हा जाणबुजून गोरायला तर तो CSK जाणबुजून गेलं ते ना याच्यापेक्षा. अबे 5 ओव्हरमध्ये 18 रन होते CSKचे पॉवर प्लेमध्ये 5 ओव्हरमध्ये 18 रन मी पाहिले डोळ्यानं. हा हे सुरेश रैनाची टीम आहे, हे MS धोनीची टीम आहे. 5 ओव्हरमध्ये 18 रन काढून राहिले तुम्ही. कोण खेळू राहिलं माहित आहे? कॉन्वे आणि सचिन रवींद्र. प्रॉपर टुकटुक चालू होती त्यांची, का म्हणा आता येईल. सचिन रवींद्र 26 बॉलमध्ये 44 रन, 2 चौके 4 छक्के, 169चा स्ट्राईक रेट. याला उत्पात महत्वाचा म्हणजे महत्वाचा होता, याला खेळायचं होतं जरासं. पण कसं आहे माहिती आहे का, कुलदीप यादव आहे आमच्यासोबत. सॉरी कुलदीप यादव याची तर एवढी पट्टे हो. कुलदीप आला की हा तर जाते. कुलदीप यादवनं कोणती विकेट घ्या नाही घ्या, येईल आउट करून सोडून कुलदीप यादव. कधीही पाहून घ्या तुम्ही, कोणतीही मॅच पाहून घ्या, आतापासून तसंच होणार लग्न शरद. फिलिप्स LED लाईट, हा यावेळेस याला चालणे दिलं, यावेळेस त्याचा याचे वोल्ट कमी होते, इलेक्ट्रिसिटी दिली नाही याला, लाईट बंद करा. भाऊ 13 बॉलमध्ये 19 रन करून 2 चौके 1 छक्का करून 146च्या स्ट्राईक रेटने याला घरी गमावलं. याला कोण घेतलं? कुलदीप यादवनं. कुलदीप यादवने सोडत ना, कुलदीप यादवला बदला रे खतरनाक. हाँ डैरल मिचेल, हाँ आग में तूफान. नहीं मौत के मुंह में तो झोंक दिया था ना चच्चा तुमको पिछली बार, इस बार फिर आ गए तुम. डॅरल मिचेल 11 बॉलमध्ये 18 रन करून गेला तो. किती? 11 बॉलमध्ये 18 रन, 3 चौके मारले, 163चा स्ट्राईक रेट आहे त्याचा. ते 3 चौके काढले ते किती रन राहिले? 12 6 रन आणि किती बॉल? 9 11 10 9 8-9 बॉलमध्ये 6 रन केले ते ना. 9 बॉलमध्ये 6 रन केले ते ना, जर 3 चौके काढले तर. हा चॅपमन, हाँ तो भाई साहब ये तो ओडीआई खेल के गए इधर. 13 बॉलमध्ये 10 रन, वाह. तिथे सेंटर तो सुटून होत राहिलं त्याच्यानं. आणि 76चा स्ट्राईक रेट आहे त्याचा चॅपमॅनचा. बढिया एक नंबर. येले खेळ झाले पाहिजे होतं, पण याला पांड्यानं आउट केलं. पांड्या भाईसाहेब, हार्दिक पांड्या का गरम होता, का ॲग्रेशन दाखवू राहिला तो, का माहित का झालं बिचारायले. गरम होता भाई तो, एवढा गरम. अरे काही झालं असं तर ठीक आहे, काय समोरून काही आलं तर सांग ना यार, तर आपण तर खोदून टाकू समोरच्याले, तू भन. पण त्याने समोरूनही काही नव्हतं. ते न्यूझीलंड टीम आहे, शांत टीम आहे ते बिचारी. ते काही ॲग्रेशनही नाही दाखवत काही बिचारी. हा तरी गरम होता बिचारा, का माहित काही झालं असेल. पाहू काय झालं. पत्ता करू आपण या गोष्टीचा पत्ता करू. मी लिहून ठेवतो भाई, कसं नाही मी लिहून ठेवू राहिलो. 1 मिनिट थांब. हा लिहिलं हार्दिक. मिचेल सँटनर 27 बॉलमध्ये 47 रन, 6 चौके 1 छक्का, 174चा स्ट्राईक रेट. याच्या नाही 200 पोचले, नाही ते 1 घंटा पोचून होती राहिली. हा बिचारा खेळला तर हे पोचले ना. हा काही घंटा ऑलराऊंडर नाही आहे, हा बॉलर आहे. फक्त जराशी बॅटिंग चांगली जमते, बाकी काही विषय नाही आहे. नॉट आउट गेला तो, म्हणजे मारते तो, खतरनाक बॉलर आहे तो, बॅट्समन आहे तो, त्याचा काही विषय नाही आहे. पण तो दररोज नाही चालत. ऑलराऊंडर एवढा खतरनाक नाही आहे. ठीक आहे, करून घेते बॅटिंग. हा ठीक आहे असं तो विषय आहे तो.
हा झॅक फोक्स ते तर बोलून अर्थ नाही. 8 बॉलमध्ये 15 रन काढले त्यानं, 2 चौके 1 छक्का 187. हा उखाडत 12 एक्स्ट्रा दिले आपण, 12. 4 बॉल ओ लेग बाय 6 वाईट. ठीक आहे जाऊ दे, झालं. तर इंडियाची बॉलिंगही पाहून घ्या आता. इंडियाची बॉलिंग भाई साहब, इंडियाची बॉलिंग तर एवढी दर्दनाक दिसू राहिली मला. हो ह्याच्यापेक्षा दर्दनाक हिस्से दिसणाऱ्या समोरच्या बॉलिंगमध्ये. हर्षदीप सिंग 4 ओव्हर 53 रन 0 विकेट 13ची इकॉनॉमी. आज ज्या हिशोबानं हर्षदीप सिंग तपेल असन, ज्या हिशोबाने त्याचा मूड खराब असन, हो त्यानं तर बर्बाद करून टाकायला पाहिजे होतं एखाद्या. नेक्स्ट मॅच जर चुकून तो खेळला हर्षदीप सिंग, तो तर खतम करून टाकते. तो म्हणत झालं हो माझी इकॉनॉमी बँड वाजवली फुकट पाकट, काही गरज नसताना. चांगल्या भल्या ओव्हर चालल्या होत्या, दिले चढून. पण त्यानं 16वी ओव्हर खतरनाक टाकली भाई. 16वी ओव्हरमध्ये 4 रन दिले फक्त. हर्षदीप सिंगच्या पहिल्या ओव्हरमध्ये 18 रन आले. पहिल्या ओव्हरमध्ये 18 रन. कॉन्वे दुसऱ्या ओव्हरमध्ये, म्हणजे त्याच्या हर्षदीप सिंगच्या दुसऱ्या ओव्हरमध्ये 18 रन. लगातार 4 चौके, लगातार असे सब चौके. जे त्याने तिसरी ओव्हर टाकली होती त्याच्यात ते ठीक आहे, त्याच्यात 4 रन आले. आणि जी शेवटची ओव्हर टाकली त्याची 17वी, नाही 17 रन आले. 20वी ओव्हर टाकली होती शेवटची ओव्हर, 20 रन आले त्याच्यात. हर्षदीप सिंग अबे किती गरम होतो. मी तो विचार करू राहिलो, हा माणूस एवढा तपेल असं नव्हता की त्याची लिमिट नाही. फुकटचं धुतलं त्याला, फुकटचं गरज नसताना धुतलं. रनचे घंटा 15 ओव्हरमध्ये झाले, ते काय करतं त्याचं आता. सरळ उठताय ना, विकेट एकही नाही भेटली. हार्दिक पांड्या 3 ओव्हर 25 रन 1 विकेट 8ची इकॉनॉमी. यार काय काऊन गरम होता हा माणूस, मला समजून राहिला. आताही नाही समजून राहिलं. याची पहिली ओव्हरही चांगली गेली, दुसरी चांगली गेली. तिसऱ्यामध्ये कडक बसले भावले, 13 रन बसले. 13. पहिल्या ओव्हरमध्ये जी हार्दिक पांड्या टाकली होती, हार्दिक पांड्यानं गेमची दुसरीच ओव्हर टाकली होती. म्हणजे पहिला बॉल अर्शनं, दुसरी ओव्हर पहिली ओव्हर अर्शनं, दुसरी ओव्हर हार्दिक पांड्या घेतली होती. तर असा विषय झाला तो. तर दुसऱ्या ओव्हरमध्ये 7 रन गेलते हर्षदीप, म्हणजे हार्दिक पांड्या पहिल्या ओव्हरमध्ये 7 रन गेलते. तर ऐसा बढिया काम चालू आहे सध्याच्या ह्याच्यात. तर ठीकठाक आहे, काही विषय नाही. पण आज हार्दिक पांड्याला गरम होता, काम येत कोण झाला असेल शांत बिचारा. व्हायला तर पाहिजे होतं शांत. आता पाहू काय होते, शांत नाही झाला असेल तर करून टाकू आपण, काही विषय नाही. काय झालं विचारून, काय झालं बा, काय विषय असं तसं. कोणा काही छेडछाड गेली, काही समोरून आला, काही तुला कोणा काही खराब गिराब भटलं असेल सांग, आपण बोलून टाकू विषय. हर्षित राणा 3 ओव्हर 35 रन 1 विकेट 11ची इकॉनॉमी आहे. 11ची इकॉनॉमी. त्याला आल्या पहिले कॉन्वेला गायब केलं. आणि तुम्हाला एक खासियत सांगू, 3च ओव्हर टाकल्या, त्याच्यातली एक मेडिन आहे. कोण विश्वास करा, एक मेडिन ओव्हर T20मध्ये. पॉवर प्लेमध्ये मेडिन टाकसान भाऊ तुम्ही. येण्यात घेतलं होतं कॉन्वेला आडव्या हातात. मग त्याच्या दुसऱ्या ओव्हरमध्ये पडले 19 रन. दुसऱ्या ओव्हरमध्ये हर्षित राणाच्या. आणि तिसऱ्या ओव्हरमध्ये 17 रन. बहुत बढिया. काही नाही चालत राहते, काही विषय नाही. माहिती आहे भाई आपल्याला खतरनाक खिलाडी आहे तू. वरुण चक्रवर्ती 4 ओव्हर 35 रन 1 विकेट 8ची इकॉनॉमी. भाऊना आल्याच काम करून घेतलं भाऊचं. 5व्या ओव्हरमध्ये 1 विकेट घेतली. आणि त्या ओव्हरमध्ये फक्त 2 रन गेले, फक्त 2 रन. असा विषय झाला. आणि छक्के खतरनाक बसले. छक्के 2 बसले त्याला ॲक्च्युली, आणि चौके 2 बसले. पण वाटूला राहिलं, कारण की वरुण चक्रवर्ती एवढी पळत नसते ना. आज पडली चुकून जास्त मार. असा विषय झाला तो. 4 ओव्हर 35 रन 1 विकेट 8ची इकॉनॉमी. आणि विषय असं माहिती आहे का, आज इंडियन टीम कोणावर रिलाय नव्हती. म्हणजे असं कोणावर हे नव्हती की बा तू केलं तर आज आहे, नाही तर काही नाही. आज सब फॉर्ममध्ये होते भाई साहेब. आज एकही जर आपण असंही एक टाईमला गृहीत धरलं की आज आपला एकही बॉलर नाही चालला, असंही जर म्हटलं, तरीही इंडियन टीमची 5 ओव्हर बाकी होती. 5 ओव्हर पहिले रनचीत झाला, तर त्यांना अजून 50 रनही मारले असते, तर 50 रनही चीत झाली असते. लग गई शरत. कुलदीप यादव 4 ओव्हर 35 रन 2 विकेट 8ची इकॉनॉमी. बढिया. सर्वात महत्वाच्या 2 विकेट यानं घेतल्या. ग्लेन फिलिप्स LED लाईटले गमावलंय ना, यानं रचिन रवींद्रले गमावलं.
आज पडली सगळ्यांनीच. आज कोणीच नाही राहिलं जिला पडली नाही. अभिषेक शर्मा 1 ओव्हरमध्ये 12 रन, 2 चौके, चांगली भली ओव्हर चालली होती. एक नंबर ओव्हर चालली होती. पहिल्या बॉलवर 2 रन, दुसऱ्या बॉलवर 0, तिसऱ्या बॉलवर 1, चौथ्या बॉलवर 1, पाचव्यावर चौका, सहाव्यावर चौका. बस बोंब लागली इकॉनॉमी. शिवम दुबे हायेस्ट विकेट टेकर आहे तो, सेकंड नंबरचा हायेस्ट सेकंड विकेट टेकर इंडियाकडून मागच्या वर्षीपासून तर आतापर्यंत. एक ओव्हर टाकली फक्त 12वी गेमची, 12वी ओव्हर टाकली शिवम दुबेनं. 7 रन दिले, 1 विकेट घेतली. अबे तुम्ही नवा बॉल काऊन नाही देत? मी काय म्हणतो, तुम्ही बॉलर कमी खेळवा, एक बॅट्समॅन जास्त खेळवा. शिवम दुबेचे 4 ओव्हर करा तुम्ही. मला शिवम दुबेची ओव्हर पाहायची आहे आता. विषय खतम आता शिवम दुबे, अरे भाईसाहेब एवढे विकेट. डॅरल मिचेलला आउट केलं भाऊ ना. अवे यार कोणत्याही गेम मध्ये शिवम दुबे विकेट घेऊन चालला. कधी पाहू राहिलो कोण विकेट घेतली शिवम दुबे. अरे 1-2 1-2, कधी 3, कधी 4. अरे वेरा भाई एवढं. बरं आहे यार, चांगली गोष्ट आहे. नाही करू राहिला यार, चांगली गोष्ट आहे. इंडियाला भेटन हा, बढिया आहे. अरे दुसरी गोष्ट, इंडियाची बॅटिंग हे पाहून घ्यायला लागेल ना आपल्याला जरासं. संजू सॅमसन 5 बॉल 6 रन, 1 छक्का आणि 120चा स्ट्राईक रेट. संजू सॅमसंगला रन बनवणं सगळ्यात गरजेचं आहे आताच्या कंडिशनमध्ये. संजू सॅमसंग रन बनवू नाही, नेक्स्ट मॅचमध्ये पाहून घ्यायचा. बनवतो भाई, बनवतो. नाही खरं बनवतो भाई. अभिषेक शर्मा पहिल्याच बॉलवर आउट झाला. डफी. ईशान किशन येणं तर रोनलाच, म्हणजे रोड रोलरच्या खाली असं तो रोड रोलर बनला आणि त्याच्या खाली त्यानं रोंदून टाकलं सगळ्यांनी. यानं कोणाचीच नाही ठावली, काहीच नाही ठावली. घंटा सगळ्यांचीच मारून टाकली त्यानं. सगळे कोणीच पाहून राहिला तो कोण आहे, हा कोण आहे, काही नाही. घंटा सगळे जण एका लाईनीत आउट होईल. सँटनर खवराला, हा खवराला, तो खवराला. एवढ्या ताकद ना मारवाला हा, एवढ्या ताकद ना मारवाला की त्याची लिमिट नाही. म्हणजे भाऊ काही खतम आहे यार. याच्यावर काय राहिलं आता माणसाचं. एवढं नसते मारा, लच मारलं भाई साहेब. एवढं अभि एवढं बर्बाद करून टाकलं त्यानं सेंटरले 8 बॉलवर 19 मारले. त्यानं फ्लोक्सले 6 बॉलवर 19 मारले. त्यानं हॅरीले 5 बॉलवर 15 मारले. त्यानं सोढीले 5 बॉलवर 12 मारले आणि त्यानं डफीले 6 बॉलवर 10 मारले. तर येणं असे याचे रन घेतले भाईसाहेब, एवढे खतरनाक. बाबर आझमने पारी पाहिली तर बाबर आझम डिप्रेशनमध्ये चालला जाईल, खतम होऊन जाईल. 200 रन 15 ओव्हरवर चीज कशी उभं राहिली. आणि त्याच्यातही अशी गोष्ट आहे की पहिल्या ओव्हरमध्ये ओपनरच्या 2 विकेटा पडल्या होत्या. ॲक्च्युली विषय असा आहे माहिती आहे का, मी असं नाही म्हणत की हे 15 ओव्हरमध्ये चीज झाली, हे 14 ओव्हरमध्ये चीज झाली. पहिल्या ओव्हरमध्ये 2 विकेटा पडल्या आणि त्याच्यात ते ओव्हर 6 रन आली ती फक्त. तर ते पहिली ओव्हर तर सोडूनच द्या ना, ते कायला पकडू राहिले मग. ईशान किशन, सूर्यकुमार यादवचे बॉल पकडा, विषय खतम करा. आणि शिवम दुबेचे तर हे 6 बॉल तर काही पकडू नका तुम्ही, इमानदारीनं पाहिलं तर. पहिली ओव्हर सोडूनच द्या, काढून टाका गेम म्हणून. बाकीची पाम किती ओव्हर उडवून राहिले. येणं तर रोनलं भाई, रोनलं. आणि आता जर संजू सॅमसंगनं रन नाही बनवले या सिरीजमध्ये तर ईशान किशन गोराला ओपनिंग व्हायला नाही पाहिजे असं. पहिले संजू आला, चान्स लय वेळ नंतर भेटला, तर संजूनं करायला पाहिजे. पाहू का होते यार, पाहू. कारण की असं सगळे आपलेच प्लेयर आहे, असा काही विषय नाही आहे. सूर्यकुमार यादव 37 बॉलमध्ये 82 रन, 9 चौके, 4 छक्के कमी मारले भाईनं. 221चा स्ट्राईक रेट, बहुत बढिया. एक नेक्स्ट पारी अशी, त्याच्यानंतरची एक पारी अशी, विषय खतम. शिवम दुबे 18 बॉल 36 रन, अराउंड 200चा स्ट्राईक रेट, करेक्ट 200. 1 चौका, 3 छक्के, 1 नंबर काम पॅक करून टाकलं. पॅक खतम. हार्दिक पांड्या, रिंकू सिंग आणि हर्षित राणा दी गोट, ते तर वाटच पाहू राहिले ते अजूनही की बा आपण काही बॅटिंग हिटिंग. याचच नाही, नॉट आउट गेले 2 जण. अबे नॉट आउट गेलेले का 2 जण, नॉट आउट. येले
अरे इले जल्लादपणा म्हणतात रे बा, एवढं गंद मारणं. मॅट हेनरी 3 ओव्हरमध्ये 41 रन, 1 विकेट, 13ची इकॉनॉमी. ये मेरा भाई मॅट हेनरी. ओहो, बहुत बढिया. जे खाल्ले, जे धुतले, ओ डफी. 9ची इकॉनॉमी, सगळं कमी इकॉनॉमी. डायरेक्ट नाही, याचीच आहे आता, याचीच आहे. डफी डफी आहे भाई, पण डफीने चांगला भला मार खाल्ला. त्यानं अभिषेक शर्माला पहिल्या बॉलवर आउट केलं. नाईस वन. पण 38 रन बसले डफीला, नाही डफीला एवढे बसत नसते. फ्लोक्स, ओ फ्लोक्स. डफी तसा ॲक्च्युली RCBचा प्लेअर आहे. आणि हा फ्लोक्स झॅक हा CSKचा प्लेअर आहे. याला CSKच्या प्लेअरनं नाही मारलं. याला ईशान किशन सूर्यकुमार यादवनं धुतली याची. जे धुतलं. पहिल्या ओव्हरमध्ये 24 रन, दुसऱ्या ओव्हरमध्ये 25 रन, तिसऱ्या ओव्हरमध्ये 18 रन. भाऊ CSK पाहून घ्या जरा तुमचे बॉलर. सँटनर 2 ओव्हरमध्ये 27. भाऊने तिसरी ओव्हर, अरे घंटा काय ओव्हर कम्प्लीट नाही झाल्या सगळ्यांचे. 14 ओव्हरमध्ये तर मॅच खतम झाली. ओव्हर कम्प्लीट कशा होणार आहे? 2 ओव्हरमध्ये 27 रन, 0 विकेट, 13ची इकॉनॉमी. सेंटनर अबे बॉलर खतरनाक आहे भाई, तोही मजाक नाही आहे. पहिल्या ओव्हरमध्ये 3 बॉल भाऊचे डॉट होते, डॉट डॉट. 5व्या नंबरच्या ओव्हरमध्ये मग जे 3 चौके बसले गरम. हो सोडी मेरा भाई इश सोडी. 3 ओव्हरमध्ये 34 रन, 11ची इकॉनॉमी, 1 विकेट पडली. ती ईशान किशनची घेतली त्यानं. ईशान किशनच्या विकेट नंतर जे लोक खुश झाले, की त्याची लिमिट नाही. हा आता मॅचचा गेम, हा हे होती मॅच. आता आपण भेटून नंतरच्या व्हिडिओमध्ये. भाई सबस्क्राईब करजा भाई, तुम्ही करून राहिले यार, करा यार सबस्क्राईब करा यार. तो चलो बाय बाय. आता व्हिडिओ संध्याकाळी येणार. चलो तो बाय. गुड नाईट. गुड नाईट वगैरे नाही म्हणत. हॅव अ नाईस डे. बाय बाय.